हाय फ्रेंड्स, आज तुम्हाला मी बंगाली स्वीट डिश दाखवणार आहे। ती तुम्हालाही आवडते आणि मलाही आवडते। ती म्हणजे रसमलाई। आज तुम्हाला मी रसमलाई कशी करायची ती दाखवणार आहे। तर यूट्यूबला जाऊन प्रेरणाच होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला छेना बनवायला घेऊ। इथं 1 लिटर गाईचं दूध घेतलं आहे। रसमलाई करताना तुम्ही गाईचंच दूध वापरायचं आहे, म्हशीचं दूध वापरायचं नाही आहे। आता ते गरम करून त्याला 1 उकळी आणायची। उकळी आली की त्यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा घालून घ्यायचा। इथे व्हिनेगर पण घालतात, पण व्हिनेगर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी लिंबाचा रस घालून घेतला आहे। एकदम घालायचा नाही, थोडा थोडा घालायचा। दूध हलवून घ्यायचं। आणि 5 मिनिटांसाठी तसंच ठेवायचं। 5 मिनिटांनी बघू शकता आपला छेना तयार झाला आहे। एका फडक्याने गाळून घ्यायचं आहे। आता यातलं गरम पाणी काढून टाकून थंड पाण्याने धुवून घ्यायचं। आता थंड पाण्याने हा धुवून घ्यायचा। त्यामधला आंबटपणा निघून गेला पाहिजे। आता हे फडक्यामध्ये बांधून 1 तास ठेवायचं। त्यामधलं पाणी सगळं गळून जाईल। वर जड काहीतरी ठेवायचं, त्यामुळे सगळं राहिलेलं पाणी त्याच्यामधलं निघून जाईल। आता आपण रसमलाईचं दूध बनवणार आहे। तर गॅस सुरू करून इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। आणि साखर 4 चमचे घालायची आहे। आता 10 मिनिटं आपण हे दूध उकळायचं आहे। उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेला बदाम आणि पिस्ता घालायचा आणि थोडीशी वेलची पावडर घालायची। आणि छान मिक्स करून 1 उकळी आणायची। आता त्यामध्ये आपण येलो फूड कलर टाकून
छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आणायची। तसंच केसर पण टाकून घेऊया। केसरमुळे छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये। छान मिक्स करून हे सगळं एकत्र उकळी आणायची। इथं आपलं रसमलाईचं दूध तयार आहे। हे आपण थंड होण्यासाठी ठेवू। आता एका परातीत हा छेना आपण काढून घेऊ। बघू शकता आपला छेना कसा तयार झाला आहे। आता हा चांगला आपण मळून घ्यायचा आहे। आपल्या हाताच्या तळहाताने मळून घ्यायचा। जोपर्यंत हा छेना सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तो मळून घ्यायचा। मला इथं 2-3 मिनिटं लागलेली आहेत हे मळून घ्यायला। एवढं मळून घ्यायचं की आपल्या हाताला तेल सुटलं पाहिजे। नंतर त्यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा। त्यामुळे आपल्या रसमलाईला छान बाइंडिंग येईल। तुम्ही मैदा नाही घातला तरी चालेल। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ, चप्पट आकाराचे। छोटे छोटेच बनवून घ्यायचे आहेत, कारण आपण साखरेच्या पाण्यामध्ये घातल्यावरती ते डबल होतात। आता आपण साखरेचं पाणी करू। त्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटीच्या 4 पट पाणी घ्यायचं आहे आपण। गॅस मोठा करून साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखर पाण्यामध्ये विरघळली की या पाण्यात छान उकळी आली की हे गोळे पण सोडून घ्यायचे। त्यामध्ये एक-एकच सोडायचं आहे, एकदम घालायचे नाही त्याच्यामध्ये। दोन 3 मिनिटं आपण हे उकळून घ्यायचं। 2-3 मिनिटांनी बघू शकता आपले गोळे कसे डबल झाले आहेत। आणि परत हे आपण 2-3 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं।
आता हे आपण गोळे बर्फाच्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून याचं कुकिंग प्रोसेस बंद होईल. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले आहेत ते. तळ हातामध्ये हे गोळे दाबून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. सगळे गोळे इथे आपले काढून झाले आहेत. आता यामध्ये आपण रसमलाईचं दूध ओतून घेऊ. आता यामध्ये हे गोळे रसमलाईचं दूध पूर्णपणे शोषून घेतले. बघू शकता आपली रसमलाई कशी झाली आहे. ही रेसिपी आवडल्यास यूट्यूबला प्रेरणाज होममेड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय बाय.